हे बघा, श्रीनूच्या लग्नाची बोलणी करूसाठी उद्या मंजूच्या माहेरी जाऊचा. हा, तेव्हा तुमची काय जी काय कामं असतील ना ती आजच उरकून देवा. हा, हे बघ लाली, आई काय चाललंय तुझं? ओवी सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करायचं नाहीये मला. माझं प्रेम आहे तिच्यावर, कळत कसं नाही तुला? या बघ श्रीनू, काय झालं? मंजू मामी तू तरी समजव ना हिला. माझं ओवीवर प्रेम आहे, मग मी चारूशी लग्न कसं काय करू? मी कधीच हिला त्या नजरेने बघितलं नाहीये. तू मोठ्यांच्यात कशात बोलतस? हा, आणि ते का कशात तुझी वकिली करूक सांगतास? मग कायचं बोलायचं ना तर माझ्याशी बोल. मी आऊस असे ना तुझी. आई आहेस ना माझी. हा, मग विहिरीत उडी मारायला सांग मला, मी मारेन. पण ओवी सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करायची सक्ती करू नकोस माझ्यावर, प्लीज. बाबा, पण तुम्ही तरी समजावा नाही. ते काय बोलणार? काय हो? हा, बाबा बाबा, आई काय चाललंय? रोज तेच तेच तेच. माझ्या लग्नाबद्दल मी सोडून बाकी सगळेच ठरवतायत. कोणीतरी मला विचारलं का मला काय हवंय? आजपर्यंत तुम्ही म्हणाल तसं वागलो ना मी. मग आता माझ्या आयुष्याबद्दल ठरवताना कोणी मलाच विचारत नाहीये. श्रीनू, श्रीनू, काय चालला तुझा श्रीनू? आवाज किती चढलो? या सगळा ना तुझ्या लाडाचे परिणाम असत. मोठो ना तू म्हणून हे का डोक्यावर घेऊन नाचलस ना? हा, लाड केले त्याचे. आणि आता दादा तो पण हे का डोक्यावर बसवता. या सगळ्याचा परिणाम म्हणून ना या माझा रक्त आठवता. मायच ऐकत नाही, उलट उत्तर देता. हे का ना वेळीच चापकाचे फटके दिले असते ना तर आज ह्यो दिवस बघूक नसता लागला. लालिताई, लालिताई जाऊ द्यात ना, तुम्ही शांत व्हा. लहान आहे तो. हा, मीच नेहमी शांत बसताय. हा, लहानपणापासून ना एका मी बोलूक लागले ना की सगळे येतात आणि मगच गप्प करतात. आहे तुझा चुकला. तू याचे लाड केले आणि आमका भोगूक लागता. तुझ्या लाडामुळे ना इतका शेपारला. हा, होईल आली, चुकलाच माझं. त्यांच्या पश्चात 3 मुलांका वाढवलंय मी. पण गावात त्यांच्याकडे बोट करून बोलूची कोणाची हिंमत नाही होती. लाली, नातू म्हणून मी शिनूचे लय लाड केलंय असं म्हणालस ना तू? होय, जरा जास्तच लाड केलंय त्याचे. पण आता मीच त्याका सरळ करतलंय. दायचे अहो, माझ्या आणि श्रीनूच्या मध्ये जो येत ना त्याचा मी काय करीन या सांगू केवचा नाही. बंधू, चाबूक घेऊन ये. आहे पण बंधू, अडगळीच्या खोलीत चाबूक ठेवलेलो हा. खय असा तो दाखवूक येऊ काय? जातास की मी आणू? आई तू आधी शांत हो. तू लालीचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. नाही रघुनाथा, हाच माझ्याच लेकीन माझ्या संस्कारांवर बोट ठेवलेला हा. बंधू, जातास की मी जाऊन चाबूक आणू? हाय,
लाली तुका पोराक चापकान फोडूची लय हौस असा ना, आज मी तुका दाखवतोय. आपल्या घरातून इतक्या मोठ्याने बोलण्याचा आवाज. सर हा तर दायचेचा आवाज आहे. काय झालं असेल, आपण बघून येऊत का प्लीज? हो चल चल. शिनू, जोवर तू आमच्या सगळ्यांसमोर कबूल करत नायस की तू ओवीशी नाय चारूशी लग्न करशीत म्हणाल, तोवर तुझ्या पाठीवर चापकाचे फटके बसत राहतील. हे घे लाली. आजी म्हणा मी केलेली चूक आज आऊस म्हणून तू सुधार. बघतास काय माझ्याकडे? हे मार त्या का आणि लाव शिस्त. कर तुझी हाऊस पुरी. हे म्हणताय ना. मारता का? हो दायचे, काय करतास? श्रेणूच्या वतीने मी माफी मागताय. असं काय काय करू नका. हो सांगा काहीतरी त्यांका. झाले गप कित्या. मार. काय झाला? तुझ्या हातात चाबूक पण असा आणि ज्याका शिस्त लावची असा ना तो तुझो झील समोर उभा. लाव शिस्त. मार त्याका. आज याच्या तोंडून नाय वधवून घेतलंय ना तर मी पण नावाची दायची नाय आहे. मार लाली मार. असं काय करू नको, धीराने घे जरा. रघुनाथा, अजूनही या घरातले निर्णय मी घेतोय. या इसरा नको. माझ्या पुढे बोलण्याचा हक्क कोणाकच नाही हा. लाली नुसती उभी काय, बोल ना. तू तरी तुझा शब्द मागे घे ना. लाली, तू आता चिनूक शिस्त लावणारस, त्याका सरळ करणारस. त्यामुळे आता थांबायचा नाही. मी तुका जमत नसत ना तर हाड तो चाबूक माझ्याकडे. अजून माझ्या मनगटात जोर असा. मी अजून चाबूक चालवू शकतोय. लाली मार. मार. बोल बोल. मी ओवीशी लग्न करूचंय नाही म्हणत. मी चारूशी लग्न करतलंय. बोल. लाली मार. मार अजून.
मार मार जीव जाईस तर मार. ओवी ओवी मी या सगळ्यांसमोर सांगते, श्रीनिवास माझ्याशी लग्न करणार नाही. श्रीनिवास माझ्याशी लग्न करणार नाही. श्रीनिवास माझ्याशी लग्न करणार नाही. प्लीज 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 त्याला मारू नका. मी पाया पडते तुमचं, प्लीज. मी श्रीनिवासचं आयुष्य कधीच येणार नाही. प्लीज प्लीज त्याला मारू नका. ओवी नाही करायचंय मला तुझ्याशी लग्न. ओवी उठ उठ. हे बघ श्रीनूला काही होणार नाही. हा तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. तू आज चल. ये सावकाश. मार आई. थांबलेस कशाला? मी इथेच उभा आहे तुझ्या समोर. मार ना. मार ना आई. थांबला बस झाला. अगं मोठ्या मुलावर हात उगारताना काय वाटत आहे तुला? मुलांका आपलं म्हणणं पटवून देण्याची कुठली पद्धत आहे तुझी? अमानुष आहेस तू. माका वाटला होता आईने तुझ्या हातात चाबूक दिल्यानंतर थोडीशी डोक्यामध्ये अक्कल येईल म्हणून, पण नाही, तुझा चालूच आहे नुसता. आणि काय ग, आईला वाटेल ते बोलण्याचं धाडस तुझ्यात आलं कुठून? बोलायच्या आधी विचार नाही केलास? रघुनाथा, माका पण बघूचा होता ह्याची मजल कुठवर जाता ती. पण एक लक्षात ठेवला आली, तुझं एवढं मार खाऊन सुद्धा माझ्या संस्कारांनी घडलेलो माझो नातू, तुझो झील जागचो हल्लो नाही. मुकाट्यान मार खात राहिलो. अगो याका म्हणतात संस्कार, आणि ते दिसतात.
दायचे दायचे खोलीत चला ये, सावकाश. लाली लक्षात ठेव, पुन्हा जर श्रीनूवर हात उचललास तर त्याला ह्या घरातून कायमचा घेऊन जाईन मी. आणि हे लक्षात ठेव, ही फक्त धमकी नाहीये. ओवी, नको तू स्वतःला त्रास करून घेऊ. अगं, अजून जखम पूर्णपणे बरी झालेली नाहीये. मी आता डॅडला फोन करून बोलून घे. ओवी थांब. काय करतेस तू? त्रास होता तुला, जखम पूर्ण बरी नाही झालीये. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये आता. बघ मी इथून निघून गेले ना तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. श्रीनिवास चारूशी लग्न करेल, लाली आत्या खुश होतील, घरचे सगळे आनंदात राहतील. जो मी इथून गेलेलाच बेटर आहे ना. घर पहिल्यासारखं होईल. दे. आणि श्रीनूचं काय? तो विसरू शकेल का तुला? तू गेल्यानंतर त्याचं काय होणार आहे याचा विचार केलायस तू? आय नो त्याला त्रास होईल, मिस पण करेल तो मला, बट हळूहळू त्याला सवय होईल. आणि ऍक्सिडेंटमध्ये मी जर मेले असते तर त्याने मूव्ह ऑन केलं तर. काय बोलतेस? असं अजिबात बोलायचं नाही. श्रीनू तुझ्याशिवाय एक क्षण राहू शकत नाहीये. बघितलं ना बाहेर काय केलं त्याने. सॉरी निशी, पण माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. दादा मामा ठीक आहे. अरे मलम लावण्या इतकं काही झालं नाही. तू सांगू नकोस मला काय करायचं आणि काय नाही ते. माझं मला काम करू दे. ती लाल वण्यात बघितलीस का? दादा मामा, हे मलम लावण्याचं फक्त निमित्त आहे ना. खरं तर तू मला हे सांगायला इथे आणलंस की आई म्हणते ते बरोबर आहे. मी ओवीशी कधीच लग्न करू शकणार नाही. आणि आता ती आई होणार नाही हे ऐकल्यानंतर तर मुळीच नाही. खरंच वाटते तुला असं? मी या कारणासाठी तुला इथे आणलंय असं खरंच वाटतं? मामा, मग तूच तर तिला म्हणाला होतास ना की तू या घरातली मुलगी होऊ शकतेस, पण खोतांच्या घरची सून तू कधीच होऊ शकत नाहीस. आणि तिला नकार देण्यासाठी हे कारण तर अगदीच पुरेसं आहे की माझ्याशी लग्न झाल्यानंतर ती आपल्या कुटुंबाला कधीच वारस देऊ शकणार नाही. एक मुलगी जी आपल्या संसाराच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असताना तिच्यावर एवढा मोठा संकटाचा डोंगर कोसळतो. आणि याच प्रसंगात तिच्या या दुखण्याचं भांडवल करून तिला आणखी टोचण्या देण्या इतका खोट्या मनाचा वाटलं का रे मी? हीच परीक्षा केलीस तू तुझ्या दादा मामांची? इतक्या वर्षांमध्ये तुझ्या दादा मामाला हेच ओळखलंस तू? नाही दादा मामा, माफ कर मला, पण अरे तू एकीकडे तिला मुलगी म्हणतोस, दुसरीकडे तिचं प्रेम तिला मिळून द्यायला नकार देतोस.
असं का दादा मामा?